असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे, निर्गमनच्या पुस्तकात तुम्ही वाचा, की ज्यावेळेस निबिड अंधकाराची पीडा येते, याचा अर्थ की सगळीकडे अंधार आहे, इतका अंधार आहे. बायबलमध्ये लिहिलंय की तो असा दाट काळोख, असा भयानक काळोख होता. बायबल सांगतं की 3 दिवस ते लोक त्या जागेमध्ये राहिले. तो इतका दाट म्हणजे इतका काळोख होता की काहीच दिसत नव्हतं, थोडंसंही दिसत नव्हतं. 3 दिवस लोक जागचे हल्ले नाही, तिथेच बसून राहिले होते असं दिलंय. परंतु इकडे सगळ्या देशामध्ये अंधार पडले आणि गोशेन प्रांतामध्ये मस्त परमेश्वराचा प्रकाश आहे, देवाने सगळ्यांना सुरक्षित ठेवले आणि तिकडे ती लोक प्रकाशामध्ये चालत होते, तिकडे ती लोक उजेडात बसले होते, त्यांना अंधकार माहित नव्हता. तो इतका दाट म्हणजे कॅन यू इमॅजिन, बायबल असं लिहितं की त्या अंधाराला आपण हात लावू शकत होतो, म्हणजे तो कसला भयानक काळोख असेल. प्रेज लॉर्ड. म्हणून निबिड अंधकाराची पीडा असं लिहिलंय. आणि त्याच्यानंतर सुद्धा ह्या फारोचं हृदय कठीण 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 राहिलं. प्रेज लॉर्ड. आणि परमेश्वराने ह्या जागेतून त्यांना बाहेर काढलं. तुम्हाला माहितीये, जिथे कुठे आपण परमेश्वराच्या नावाने आहोत ना, तिथे ती जागा परमेश्वराने आपल्यासाठी आशीर्वादित केले. एव्हरी टाइम इट इज लाईक दॅट. कधी तुम्ही म्हणा, भले तुम्हाला वाटेल अरे मी तर ह्या परिस्थितीचा सामना करते, माझ्याकडे तर हे नाहीये, माझ्याकडेच किती कमतरता आहे, माझ्याकडेच किती नाही का पैशांची उणीव आहे, मलाच पुरत नाहीये. पण मी तुम्हाला सांगू, तुम्ही तुमच्या परिस्थितीकडे तुमच्या इमोशन्सने, तुमच्या कमजोरीतून पाहता, पण जेव्हा दुसरे लोक तुमच्याकडे पाहतात ना, ते परमेश्वराच्या भरपुरीतून पाहतात. ते पाहतात ते ह्यांच्याकडे काही नाही तरी हे लोक दुःखी नाही, यांच्याकडे काही नाही तरी हे लोक पुढे पुढे जातात, हे चांगले कपडे घालतात, चांगलं बोलतात, ह्यांची उन्नती होते, हे पुढे पुढे जातात. ऍक्च्युली आपल्याला माहित असते की आपण केवढे लाखो करोडो रुपये कमवत नाहीये किंवा आपल्याकडे भरपूर काही नाही, पण आपल्याला माहिती आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. का माहिती? कारण आपली गरज आपण कमवतो त्याने आपल्या परमेश्वराद्वारे पूर्ण होते. आणि जे इतर लोक आपल्याला बघतात ना, त्यांना वाटत असेल हा हे लोकांकडे कसलं आहे, चांगलं आहे, ह्यांचं नाही का भरपूर चांगला यांचं लोकांशी ओळख असणार आहे. कारण आपण ज्यावेळेस चर्चला जातो, आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो, आपण ज्यावेळेस देवाच्या नम्रतेमध्ये चालतो, आपण ज्यावेळेस वचन वाचून चालतो ना, आपल्या नातेवाईकांना, लिटरली मी तुम्हाला सांगते, काय काय नातेवाईकांना वाटतं अरे हे लोक काय स्टँडर्ड आहेत, हे लोक काय पॉश राहतात, हे लोक काय असे तसे, जेव्हा की आपण साधेच राहतो. पण त्या लोकांसमोर नाही का आपली जी साक्ष, आपली जी टेस्टमेंट, दॅट इज डिफरंट. कारण त्यांनी आपली सुरुवात पाहिली आणि ते आपला आजचा दिवसही पाहतात. त्यांना माहितीये की आपली सुरुवात अशी नव्हती, आपण सगळ्यात खाली होतो, परंतु आज परमेश्वराने आपल्याला त्या सगळ्यांपेक्षा पुढे नेला आहे आणि प्रभू रोज रोज आपल्याला पुढे घेऊन जात आहे. माझ्या लाईफमध्ये ही टेस्टिमनी होती. मी तुम्हाला सांगते, मी बरेच वर्ष रेग्युलर चर्चला जायचे, लग्नाच्या आधी पण माझं तारण झालं वगैरे, मला बिलकुल माहित नव्हतं. मी तर दुसऱ्यांच्या घरी राहत होते, कारण माझं सगळं आई वडील मुंबईला, मी शिक्षणासाठी इथे आले, तारण झालं, माझ्या रिलेटिव्ह कडे राहायचे. कसं बस शिक्षण पूर्ण केलं, कारण घरून काही एवढी जास्त मदत व्हायची नाही. गॉड्स ग्रेस मला फ्री सीट मेडिकल मध्ये मिळाली होती, त्यामुळे मला फीचं खूप टेन्शन नसायचं. बेसिक फी असायची माझी, कॉलेजची मेडिकलची फी असायची 7-7.5 हजार रुपये, ते सुद्धा मला मिळायचे नाही. मी तुम्हाला सांगते 7-7.5 हजार सुद्धा मॅनेज व्हायचे नाहीत. बुक्सचा खर्च तर कोणी दिलं, कोणी केलं, असं करून काय ना काय ते वेळ निघून जायची, कधी कुठली गोष्ट अडून राहिली नाही. पण असं नाही की माझ्याकडे भरपूर आहे आणि मी मजा मारते आणि मी केलं, अशी परिस्थिती त्यावेळेसही नव्हती. बट आय यूज टू गो टू द चर्च एव्हरी डे. आय यूज टू, म्हणजे जेव्हा पण मीटिंग आहे, प्रत्येक चर्चच्या दिवशी मी सभा अटेंड करायची. कधी माझी परिस्थिती अशी तशी कोणाला सांगितलं नाही, बिकॉज आय वॉज हॅपी. माझ्याकडे ख्रिस्त आहे, मला सर्व काही मिळालं. नंतर बरेच वर्षानंतर, माझं लग्न झाल्यानंतर, माझी मोठी मुलगी झाल्यानंतर नाही का, मला काही स्त्रिया चर्च मधल्या नंतर बोलायला लागले, तू ज्यावेळेस चर्चला यायची ना, आम्ही असं बघायचो की किती आशीर्वादित आहे, किती आहे, किती चांगलं राहते. म्हणजे त्या इतक्या वर्षानंतर, जवळजवळ 10-15 वर्षानंतर त्या स्त्रिया मला सांगायच्या की आम्ही तुला तुझ्या कॉलेजच्या दिवसापासून पाहतोय, आम्ही तुला तेव्हापासून पाहतोय, तू इतकं देवाने तुला चांगलं ठेवलंय, तू नेहमी इतके चांगले कपडे घालून यायची, तू नेहमी इतकं चांगलं वागायची, तू नेहमी नाही का क्वायर मध्ये असायची, मीटिंग्स मध्ये असायची, आम्ही नेहमी तुझ्याविषयी बोलायचो. म्हणजे आपल्याला माहित नसतं, पण नाही का लोक आपल्याविषयी बसून बोलतात. प्रेज द लॉर्ड. चांगले बोलणारे पण आहेत, वाईट बोलणारे पण आहेत, पण आपण चर्चेचा विषय आहोत. कशामुळे माहिती? कारण परमेश्वर आपला पुरवठा करणार
देणारा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मग मी त्यांना म्हणायची, अरे माझ्याकडे तर काहीच नाही, जे आहे ते सगळं देवाने दिलंय आणि ही नॉट इवन इट इज अ स्टार्ट, ही सुरुवात पण नाही, प्रभू तर अजून यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी करणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपल्याला वाटतं आपल्याकडे काय नाही, पण आपल्या आजूबाजूला पाहणाऱ्या लोकांना माहित असतं नाही का की हे लोकांमध्ये काहीतरी आहे, हे लोक काहीतरी नाही का, कारण हे समाधानी आहेत, हे आनंदी आहेत, ह्यांच्या बाबतीत सगळं चांगलं होतं, हे पुढे 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 उन्नती करत जातात. अँड सेम वॉज हॅपनिंग. हे याकोबासोबत होत होतं, हे याकोबाच्या मुलांसोबत होत होतं, योसेफासोबत होतं. दुसऱ्या देशामध्ये राहून सुद्धा ते लोक नाही का बेस्ट उत्तम त्या गोष्टींचा अनुभव घेत होते. का? कारण परमेश्वर आपल्या शत्रूंसमोर आपल्यासाठी मेज वाढतो, तो आपल्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो, परमेश्वर करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन सांगतं, जर परमेश्वर मला अनुकूल आहे तर माझा विरोधी कोण, मला प्रतिकूल कोण? इफ गॉड इज फॉर मी, who is against me? Hallelujah. Praise the Lord, praise the Lord. कोणीच आपल्या विरोधात नाहीये, कोणीच उभं राहू शकत नाही. आपल्या विरोधात त्या बऱ्याचशा शक्ती जरी कार्य करत असतील, फोर्सेस जरी कार्य करत असतील, they cannot stand, they cannot survive, they cannot manifest in front of us only because God is backing us. The God of heaven and earth is backing us. Hallelujah. Praise the Lord. So मला तुम्हाला सांगू द्या, आपल्याला खूपशा अशा वाईट गोष्टी ऐकायला येतील, खूपशा अशा वाईट परिस्थितीचा अनुभव येईल, पण प्रत्येक वाईट परिस्थिती, प्रत्येक वाईट न्यूज, प्रत्येक वाईट बातमी ही आपला नाश करण्यासाठी नाहीये, तर आपल्याला एका पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये पुढे ढकलण्यासाठी आहे, हे समजून घ्या. सी कसं असतं माहिती, कोणाच्या लाईफवर प्रोफेसी होते, पण ती प्रोफेसी झाल्यानंतर लगेच गोष्टी घडत नाही, कारण स्पिरिट रेल्म मध्ये प्रोफेसी होते, पण फिजिकल रेल्म मध्ये प्रिपरेशनचा पिरियड असतो. हालेलुया. आत्मिक जगामध्ये काही गोष्टी घडतात, परंतु आपण ज्या या भौतिक जगात राहतो किंवा हे जे वास्तविक जग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक प्रिपरेशन मधून जावं लागतं, त्या गोष्टी जे परमेश्वराने सांगितले ना त्या गोष्टींमध्ये नाही का पूर्णत्वाने चालण्यासाठी. सो एव्हरी डे इज अ टाइम ऑफ प्रिपरेशन. हालेलुया. तुम्ही फक्त प्रार्थना करायला बसल्यावर निर्णय घेत नाही की मला माझ्या देवासोबत चालायचंय, देवा मी तुझ्यावर प्रेम करते, देवा मी तुझ्या वचनाचा आदर करते, देवा मला नाही का तुझी सेवा करायची. नो, इट इज एव्हरी मोमेंट, एव्हरी सेकंड यू आर डिसाइडिंग की लॉर्ड मी तुझी आहे, लॉर्ड मला तुझी सेवा करायची, लॉर्ड तू जे बोलतो ते मी करणार. नाही मला आता वाटतंय झोपाव, मी नाही झोपणार, तू मला म्हणतोय उठ मी उठणार. परमेश्वर मला ताकद आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये तुमचा आणि माझा परमेश्वर कोण आहे? आपला परमेश्वर. मोशेला परमेश्वर त्या डोंगरावर दर्शन द्यायचा. दावीद राजा काय म्हणतो माहिती की मी माझी दृष्टी त्या पर्वतांकडे लावतो, कारण मला सहाय्य कुठून मिळतं? मला सहाय्य त्या पर्वतावरून मिळतं. माझा परमेश्वर जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, तो जो त्या पर्वतावर आहे तिकडून मला सहाय्य मिळतं, म्हणून मी माझी दृष्टी पर्वतावर लावतो. प्रेज द लॉर्ड. हे तर झालं त्या लोकांविषयी ज्यावेळेस ते परमेश्वराची वाणी पर्वतामधून, परमेश्वराची वाणी मेघातून, परमेश्वराची वाणी गडगडणाऱ्या त्या आवाजामधून ऐकायचे. मोशे भले पहा, मोशे हा इतका नम्र आणि इतका देवाच्या जवळ होता ना की पूर्ण इस्रायलाची लोक घाबरली, ते थरथर कापायला लागले, त्यांची हिंमत नाही झाली त्या पर्वताजवळ जायची. परंतु मोशे तो आवाज ऐकतोय, तो अग्नी पाहतोय, ते गडगडणं ऐकतोय, तिकडे त्याला नाही का वेगवेगळे आवाज येत आहेत, ट्रम्पेट साऊंड येत आहे सगळे, तरी सुद्धा मोशे तो पर्वत चढून चाललाय. का? कारण मोशेला माहितीये की त्याचा परमेश्वर कोण आहे. प्रेज द लॉर्ड. सी देवाचं एखादं वचन ऐकून, देवाच्या कुठल्या गोष्टी पाहून त्या व्यक्तींना भीती वाटते ज्यांचं देवासोबत डायरेक्ट रिलेशनशिप नाहीये, जे देवाला एका दुसऱ्या व्यक्तीद्वारे जाणतात, ज्यांनी देवासोबत आपलं स्वतःचं नातं प्रस्थापित केलं नाहीये, देवासोबत जे वाढले नाही ना, ते लोक घाबरतात आणि ते लोक म्हणतात की आम्हाला हे सहन होणार नाही, परमेश्वर इतका इतका कठोर आहे, परमेश्वर इतका रागीट आहे, परमेश्वर इतका पवित्र आहे, परमेश्वर इतका स्ट्रिक्ट आहे असं वाटतं. पण ज्या लोकांना माहितीये परमेश्वर काय आहे, ज्यांचं परमेश्वरासोबत रिलेशनशिप आहे, ज्यांचं परमेश्वरासोबत उठणं बसणं आहे, जे रोज देवाच्या आशेची अपेक्षा धरून राहतात ना, त्यांच्यासाठी परमेश्वर कोण आहे माहिती? त्या सगळ्यामधून त्यांना हाक मारणारा, त्याच्या त्या गौरवामध्ये चालण्यासाठी बोलावणारा तो परमेश्वर आहे. आणि ज्या लोकांचं देवासोबत नातं आहे ना, ते लोक परमेश्वराच्या त्या गौरवामध्ये, त्या अग्नीमध्ये, त्या आवाजामध्ये, त्या मेघगर्जनेमध्ये, त्या गडगडणाऱ्या आवाजामध्ये ते जातात, कारण त्यांना माहितीये त्यांचा परमेश्वर तिकडे त्या स्थानामध्ये त्यांना बोलवत आहे. सो मोसेस कुड डेअर टू क्लाइंब अप द माउंटेन अँड सॅट इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. आणि मोशेला माहित नाही त्याच्यासोबत काय झालंय, फक्त 40 दिवस देवाच्या उपस्थितीत बसलाय,
देवाचा आवाज ऐकलाय, देवाशी बोललाय आणि 40 दिवसानंतर तो खाली उतरतोय आणि ही लोक मोशेचं तोंड पाहू शकत नाही. म्हणतात मोशे आम्ही तुझ्या चेहऱ्याकडे बघू शकत नाही, तू तुझा चेहरा झाक. लिटरली मी तुम्हाला सांगते, त्या काळात नाही का कसे स्त्रिया कपडे घालायचे, कसे पुरुष घालायचे मला अगदी क्लिअरली माहित नाही. जे पुस्तकात पाहिलंय, वाचलंय, मूवी मध्ये पाहिलंय तेच माहितीये. बट मोजेस वॉज द ओनली पर्सन हु वॉज टेकिंग वेल. म्हणजे बुरखा घालून जर त्यावेळेस कोणता पुरुष चालत असेल तर तो मोशे होता. ते लोक म्हणाले आम्ही तुझ्या चेहऱ्याच्या तेजाकडे, तुझ्या गौरवाकडे बघू शकत नाही, तुझा चेहरा तू झाक. आणि मोशे त्याचा चेहरा झाकून फिरायचा. प्रेज द लॉर्ड. कुठला गौरव? देवाच्या उपस्थितीत 40 दिवस उपास प्रार्थना करून तो बसलाय आणि तो गौरव जो त्याच्यावर उतरलाय. बायबल सांगतं की नाही का, जो गौरव नाहीस होत चालला होता, जे तेज नाहीस होत चाललं होतं, ते तेज ह्या लोकांना सहन झालं नाही, ते तेज इस्रायलची लोक पाहू शकली नाही. आणि नवीन करामध्ये वचन सांगतं आपण तर परमेश्वराच्या त्या सामर्थ्यशाली त्या तेजाजवळ आलो आहोत, त्या गौरवाजवळ आलो आहोत, त्या आपण रक्ताजवळ आलो आहोत, त्या वधस्तंभाजवळ आलो आहोत, देवाच्या त्या उपस्थितीमध्ये आलो जिथून आपण परत हलणार नाही. प्रेज द लॉर्ड.